तर पोट्टे हो, आज होता तुमच्या भावाचा बर्थडे आणि बर्थडे दिवशी तुमच्या भावाला इतलं भरवलं की तुम्हाला काय सांगावं, पण असं कसं म्हणतात ना, त्यासाठी ब्लॉग पूर्ण पान फॉलो करता तुमच्या भावाले. काय म्हणता पोट्टे हो, कशा चांगल्या की नाही. आजचा विषय असा होता की आज होता तुमच्या भावाचा बर्थडे आणि बर्थडे दिवशी सकाळ सकाळी उठलो, मस्त आंघोळ इंगोळ केली, तयारी केली. मला आपल्या मित्रासोबत एमएसबीत, कारण की त्याला काही एमएसबीत कामगिम होतं थोडंसं. मग तेवढंच पाणी झालं ना भाऊ, चालू ताकद ना एकदम त्याचं कामगिम वाटपलं. मग काय पाण्यातच गाडी गिडी काढली, आम्ही निघालो मस्त गावात जायले. आलो गावातून मस्त एक एक कट चहा घेऊन घेतला. मग आलो आपल्या मित्राजवळ, तो इथेचा मस्त गणपती इकून आलता. आपल्या मित्राचा आहे गणपतीचं दुकान. इच्छे गणपती दुपार लोकच पुरे झाले होते ना रे भाऊ, कारण की आज बसणार होते गणपती. आता तुम्ही काय म्हणता, तुझ्या घरी नसते का गणपती? आपल्या घरी दरवर्षीच असते गणपती, पण कोणत्या तरी कारणामुळे यावर्षी काही गणपती बसवला नाही. मग दिसला आपल्याला बोगेन हा पोट्ट एवढा दलिंद्र आहे. 10 वाजता घराच्या बाहेर जसा आला तेव्हापासूनच पाणी चालू झालं, तेव्हापासून पाणी बंद व्हायचं काही नाव नाही घेऊन राहिलं. मग तिथं थांबलो थोडंसं, मग आलो स्टँडवरून पाहतो तरी पाणी बंद व्हायचं नावच नाही घेत जाय भाऊ. पाणी इथल्या ताकदनं चालू होतं, 3 घंटे झाले लगातार पाणी चालूच होतं ना रे भाऊ. मग दिसलं आपल्याला बोगेल इथल्या ताकदनं आली होती की बोगेन अतिच करून टाकली. मी पाहिजे लोक फोकेले दिसलं तर मारतीन आपल्याला लोक. मग काय पाणी गिनी बंद झालं ना आपण निघालो मस्त घरी जायले. सर्वात पहिला आलो आपल्या मोठ्याच्या घरी, कारण की आपल्या मोठ्याच्या घरी बसला होता गणपती. मग गणपतीचे मस्त दर्शन करून घेतले. मग डायरेक्ट रात्री 10 वाजता आपले सरे मित्र केक घेऊन डायरेक्ट बर्थडेचं सेलिब्रेशन करायला आपल्या घरापाशीच आले होते ना रे भाऊ. मग मस्त थोड्या वेळात मस्त कॅन्डल चेतवलीन. मग काय केक कापला मस्त तुमच्या भावानं. केक जसा कापला तुमच्या भावाचा हालपा कसा करून टाकला आपल्या मित्रीनं. मग सऱ्या पोट्टीनं आपल्याला केक चारला, मस्त फोटो व्हिडिओ काढून घेतले मस्त. मग साऱ्या मित्रीनं आपला केक खाल्ला. मग त्याचा निरोप घेतला. पहिले मस्त मनापासून धन्यवाद केलं. मग कस्तुप्पाला म्हणत चला म्हणत डॉन येतो म्हणत. आता मॅथला काही विषय नाही, आरामशीर जा मस्त. आता गणेश डॉनले सोडून द्या मस्त घरी. मग त्याची मस्त भेटगीट घेतली. मग आपले मित्र गेले त्याच्या घरी, आपण चाललो आपल्या घरी. आणि बर्थडेच्या दिवशी आपल्या इन्स्टा फॅमिलीनं आपल्याला इथलं प्रेम दिलं. तुमचे सराईच्या मनापासून धन्यवाद. चला पोट्टे भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये.